माझ्या पहिल्या संक्रांतीला मी काळी नाही तर हिरवी साडी नेसली होती. असं का ते पुढे सांगते. आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतरचा पहिला सण होता संक्रांत आणि सगळ्यांचं असं मत पडलं की पहिला सण आहे त्यामुळे काळा करायला नको, म्हणून सगळ्यांनी म्हटलं की काळी साडी नको नेसू. म्हणून मी मम्मीने दिलेली हिरवी साडी नेसली होती. आज एका फॅमिली फंक्शनला जायचं होतं म्हणून ही साडी नेसली. मस्तपैकी मंगळसूत्र घातलं, चोकर घातलं. म्हटलं की एक छान हेअरस्टाईल करावी. माझ्याकडे ना मेक मी बोल्डचं ऑटोमॅटिक हेअर कर्लर आहे. म्हटलं की त्याच्याने थोडे कर्ल्स करावे आणि याच्यामध्ये ना 4 टेम्परेचर मोड आहेत प्लस 360 रोटेटिंग कॉर्ड आहे, ज्याच्यामुळे ही कॉर्ड ना एकमेकांच्यात अडकत नाही आणि याला यूज करणं खूप जास्त इझी आहे. मी पहिले हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरला. त्याच्यानंतर याचा जो ओपन पार्ट आहे ना तो समोरच्या साईडला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये केस अशा प्रकारे अडकून, जर तुम्हाला लेफ्ट साईडचे कर्ल करायचे असतील तर लेफ्ट बटन आणि राईट साईडचे कर्ल्स करायचे असतील तर राईट बटन असं तुम्ही प्रेस करू शकता आणि तुम्ही कर्ल्स बघाल की किती मस्त आणि बाउन्सी होतात ते कर्ल्स. आणि मी अशा प्रकारे सगळ्या केसांना माझ्या कर्ल्स करून घेतले आणि शेवटचा जो रिझल्ट होता ना तो मी स्वतः बघून थक्क होते. तुम्ही स्वतःच बघा की किती मस्त कर्ल्स झाले होते माझ्या हेअर्सना आणि हे मागून तर इतके सुंदर दिसत होते ना. आता लग्नाचा सीझन येतोय त्याच्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट नक्की ऑर्डर करा आणि जर ऑर्डर करायचं असेल आणि लिंक हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.